जय श्रीकृष्ण यूट्यूब फॅमिली, कशात तुम्ही? बरे आहात ना? मी पण बरेच आहे. आमच्या घरच्यांना तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं बिमारीबद्दल. त्यांना ट्यूमर झाला होता ना, तर त्यावेळेस मला रोज बोलतात यूट्यूब फॅमिलीला मी माझ्या बिमारीचं सांगते, यूट्यूब फॅमिलीला माझ्या बिमारी सांगते. मी मला आज सांगूनच टाका. राम राम यूट्यूब मंडळी, माझी गोष्ट ऐका. दारू गांजा पिऊ नका, बिडी पिऊ नका. या कारणाने मला ब्रेन ट्यूमर झालं बघा. आणि मी 1 महिन्यापासून बंबईला होतो. तिथं आमची काही सोय नाही, काही नाही. तरी पण बायकोनी हिंमत हारली नाही. मोलमजुरी करून ऑपरेशन केलं डॉक्टरनी. आणि कृष्ण भगवानच्या आशीर्वादाने आणि बायकोच्या आशीर्वादाने मी जिवंत आवाज. तरी पण गोळ्या बिस्किटं चालूच आहेत खायचं. एवढं बोलून माझी 2 शब्द मी संपवतो. त्यांचं म्हणणं आहे की मला म्हणतात तू होती म्हणून वाचलो म्हणतात मी, नाहीतर काय झालं असतं. मला तर कोणा साथ दिली नाही घरच्या लोकांनी. तर म्हटलं हो जाऊ द्या. आता आपण म्हणतात ना, नवरा बायको जेव्हा नवरा बायको असतात, नवरा बायको कशासाठी असतात? एकमेकाच्या जीवासाठीच असतात. जेव्हा आपण लग्न करतो तेव्हा आपण हेच करतो ना की बा एकमेका नवऱ्यावर काही दुःख आलं तर बायको सांभाळते, बायको दुःख आलं तर नवरा सांभाळते, असं असते ना ते. मी म्हटलं काय झालं केलं म्हणून माझ्याच्यानं जेवढं झालं तेवढं केलं. तर मी ना बालाजीला गेली होती. बालाजीला देवाला कबूल ऑपरेशन झालं. तर हे खूप हे झालं ते, म्हणजे खूप घायल झालं ते. ऑपरेशन झाल्यानंतर मला म्हणजे कोणी डॉक्टर म्हणत काय वाचायचा भरोसा नाही असे बोलले होते. तर मी म्हणलं देवा बालाजीला म्हणलं देवा मी तिथे येईन, मायाला टिकली कायम ठेवा. तर मी माझं सौंदर्य देईन म्हणलं बालाजीला. माझ्याजवळ आहे ना तो हा पण आहे, फोटो पण आहे टकला. माझा मुलगा त्यावेळेस 12वीत होता. आता तो अभ्यासच करतो आहे म्हणा UPSCचा. तर आता मोठा झाला, तेव्हा लहान होता. मुलगी 10वीला होती, ती पण लहान होती. तिचं पण लग्न झालं लहान मुलीचं. मोठी मुलगी मुंबईला आहे, तिला एक मुलगा आहे, ती तिथे राहते. तर असं तर 10 वर्ष झाले आज हे घरातच बसेला. तर काही कामधंदा काहीच होत नाही त्यांच्याच्याने. तर मग आता मी म्हटलं बाबा घरातच मी पण यांच्याजवळच राहिला. तर मला कुठे मुंबईला जातो, तुम्हाला माहीत आहे मी मुंबईला जाऊन येऊन करत असतो, चूल करते बिचारे. पण हे यांना कधी कधी अकडी येते ना, तर हे म्हणतात मला जवळच राहायचं. मला मी असली की त्यांना हिंमत येते जराशी, मी गेली की मग ते कमजोर पडतात जरासे. पण काम केल्याशिवाय काही पर्याय नाही ना आपल्याला. तर मग मी एक माझी मैत्रीण आहे, तर मला बोलली लता तुझ्या नवऱ्याची तब्येत बी खराब आहे, तर मग एक काम करणं यूट्यूबवर कामच करतो. मग आम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बनवणं चालू केले. तर त्याला बी काही लाईक सबस्क्राईब कुणी काही जास्त करत नाही ना, काहीच नाही. बाबा तुम्ही तर दया करत जा, करा आम्हाला सबस्क्राईब म्हणा. बरं सबस्क्राईब करा म्हणा, लाईक सबस्क्राईब करा म्हणा. आम्हाला लाईक सबस्क्राईब करा. येत नाही त्यांना, जमत नाही. बरोबर सपोर्ट करा, मेहरबानी करा आमच्यावर, जरा सपोर्ट करा. तसे दोन पैसे येतील तर दवाई होईल यांची. दवासाठी मग मी म्हटलं बाबा कामाला काय, माझे पण घुटणे बिटणे दुखतात, मला पण आता त्रास होते जायचा. तर म्हटलं तर यूट्यूब फॅमिली मला लोकांचे व्हिडिओ एवढं व्हायरल होतात, लोकांना एवढं भेटतात पेमेंट. रोज मला व्हिडिओ बघते, पैसे भेटले आम्हाला, एवढे पेमेंट भेटले आम्हाला, तेवढे पेमेंट भेटले. मग मला कधी मिळते? तर तुमचं सपोर्ट असलं तर मिळेल, तुमचं सपोर्ट नसलं तर मला कुठून मिळणार आहे? म्हणून यूट्यूब फॅमिली आमच्या माणसावर दया करा. तुम्ही आम्हाला सपोर्ट करसाल, मला सपोर्ट करसाल तर माझी दवाई पाणी होईल तुमच्याबरोबरच्यावर. तर म्हणत आता काम तर काही होत नाही, काय काम करायचं? मुंबईला जा तर कामाला, तर माझ्याच्यानं ट्रेननं काय जाणं होत नाही. तर म्हणून म्हणलं तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करून मला कमेंट करून सांगा कसं काय तब्येत विचारा आमच्या घरच्या माणसांची. त्यांना दवाई लागते महिन्याची. ते कॅन्सर होतात, त्यांनी कॅन्सर होतात, त्यांना दवाई लागते महिन्याच्या महिन्यात दवाई लागते त्यांना. जय श्रीकृष्ण. बस एवढंच सांगायचं होतं.